राम कृष्ण हरी हरे 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 जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने
राम कृष्ण हरी जय जय राम हॅलो 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 शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देहाचे कारणी देह देहाचे कारणी देहाचे कारणी देह देहाचे कारणी सर्वांग निर्मळ अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देहाचे कारणी देह देहाचे कारणी मने जाती मने जाती तापदर्शन विश्रांती तापदर्शन विश्रांती अमृताची वाणी अमृताची वाणी देहाचे कारणी देहाचे कारणी रखुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई डोबार माई डोबार माई हरी शोध बेदा पोटी 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 शोध बेदा
मोके अमृताची अमृताची वाणी मोके अमृताची अमृताची वाणी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देहाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जल तुका मने जाती ताप दर्शन विश्रांती विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम कुंडलिकाय धातुन मुद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन
प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलं पावन झालं चराचरी. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनाला सुरुवात करण्याआधी अल्पसा पर्याय देण्याचा फार गरजेचा असतो. तो म्हणजे असा की माझ्या मामाच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त माझी कीर्तन रूपाने आहे माझे परमभाग्य समजतो. व आत्ता माझे गुरुबंधू राम महाराज चिखले यांनी आजची खूप असे चांगले चालवले. ते म्हणजे त्यांना साथ देणारे आदित्य महाराज थरवड व माझे पक्वास कीर्तनाला पक्वास साथ देणारे ते म्हणजे भागवत महाराज फुके व ते आमच्या संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत. नाथब्रह्म आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. व माझे आई वडील व माझ्या नातेवाईकांच्या सगळ्यांच्या चरणी मस्तक तुटो आणि सेवेला मस्तक हे पायावर या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महान भक्त महान साधू महान वैराग्य पंचनद देहुनिवासी श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन अभंगाचा प्रतिविषय असा आहे की अभंगाच्या प्रथम चरणात तुकाराम महाराज एका विशिष्ट गोष्टीचा उल्लेख करतात. तो म्हणजे असा की संपूर्ण अभंग संतांचेच वास्तव आहेत किंवा जे जे महापुरुष मृत्यूलोकातून होऊन गेले त्यांच्या माता पितेला धन्यते देतात. हे संत इतके पवित्र आहात तर त्यांचे माता पिता कसे असतील तेच महाराजांच्या एका ठिकाणी सांगतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात पवित्र आईच्या पोटी जन्माला पुत्री किंवा कन्या कशा असतील तर त्यांच्या मुखातून सदैव देवाचे नाव किंवा राष्ट्रीय सेवेसाठी समर्पित करतात व त्यांचे शरीर चित्तगंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ असतात. हे झाले अभंगाचे दुसरे चरण. मुखे अमृताची वाणी देहदेहाच्या कारणी. अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात पवित्र आईच्या पोटी जन्माला आले पुत्र किंवा कन्या कशा असतील तर त्यांच्या मुखातून सदैव देवाचे नाव किंवा राष्ट्रीय सेवेसाठी समर्पित करतात व त्यांच्या शरीर चित्तगंगेच्या पाण्यापर्यंत निर्मळ असतात. हे झाले अभंगाचे तिसरे चरण. सर्वांग निर्मळ चित्तेचे गंगा जल. अभंगाच्या चौथ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात उभ्या महापुरुषांच्या निस्त्या दर्शन मात्र स्वीकार नाहीसे प्रकारतात. हे झाले अभंगाचे चौथे चरण. तुका मने जाती ताप दर्शन विश्रांती. आता अभंगाचा सरळ सरळ अर्थ झालेला आहे. इथे बसल्यापैकी ज्यांना सेन झोपून घ्यावे तिने बिंदास पूर्ण झोपून घ्या. आपण जर झोपलात तर मी आहेच तुम्हाला उठवायला. विठ्ठल विठ्ठल जीवसृष्टीमध्ये शुद्धतेला फार महत्व आहे आणि संसारातील शुद्धतेला फार महत्व आहे. मनुष्याचे मन शुद्ध पाहिजे. करुण्या शुद्ध मन नारायण स्मरावा. जे अन्न आपण सेवन करतात ते अन्न शुद्ध पाहिजे. अन्नाचे प्रकार किती 3 प्रकार सांगितले आहेत. पहिला प्रकार फलाहार दूध तूप शाकाहारी या सात्विक आहार म्हणतात. दुसरा प्रकार सडलेले शिळे पदार्थ यास राजसार म्हणतात. तिसरा प्रकार तळलेले पदार्थ तिखट यास तांबसार म्हणतात. मी काय सांगू तुम्हाला अन्न शुद्धता. विठ्ठल विठ्ठल या जगात फक्त भगवान पांडुरंग परमात्म्याचेच नाव शुद्ध आहे. नाही तर काहींचे नाव आहे गंगाधर आंघोळ करत नाही महिनाभर किंवा नाव आहे शांताबाई भांडणा वाचून करमत नाही किंवा असं नाव. म्हणून या जगात फक्त भगवान पांडुरंग परमात्म्याचेच नाव शुद्ध आहे. म्हणून या जगात फक्त भगवान पांडुरंग परमात्म्याचेच नाव शुद्ध आहे. विठ्ठल 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 देशशुद्धी जिथे संतांचे असते जिथे मुले जुगार मटका खेळत नाही. देश तो तालुका शुद्ध आहे. पवित्र तुकुळ पवित्र ते कोळ पावन तो देश. पवित्र ते कोळ पावन तो देश.
पवित्र ते कोळ पावन तो देश पवित्र ते कोळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते जेते हरीचे दास जन्म घेते कर्म धर्म त्याचा झाला नारायण 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 द्रवाची शुद्धता दान केल्यानंतर असते. इथे बसल्यापैकी ज्यांना ज्यांना वाटत असेल आपले धन शुद्ध व्हावे त्यांनी सरळ सरळ हाताने दान केले पाहिजे. नाहीतर काही रिकाम टेकडे जुगार मटक्यामध्ये लाखो रुपये खर्च करतात पण देवाच्या ठिकाणी 1 रुपया देत नाहीत. मी तुम्हाला एक विठ्ठल सांगतो त्याआधी विठ्ठलाचे भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एका खेडेगावात एक श्रीमंत माणूस राहत होता आणि तो फारच कंजूस होता. आमच्यासारख्या महाराजांनी सांगितले की तू सत्यनारायणची पूजा कर. त्याने सत्यनारायणची पूजा करायची ठरवली. ब्राह्मण बुवाला बोलून घेतले आणि पूजेत एक नारळ कमी पडले. ब्राह्मण बुवा म्हणाले तात्या पूजेत एक नारळ कमी पडले. तेव्हा तात्या म्हणतो आता ही लालची माणूस होता हे म्हणतो इतक्या की कशी तो म्हणतो उगेच इतक्या खर्चात पडलो न विलाजाने बाजूच्या दुकानात जातो. म्हणतो किती लाव नारळ. तो म्हणतो 20 रुपयाला. तात्या म्हणतो अहो काही कमी नाही का. तो म्हणतो तुम्हाला कमी पाहिजे असेल तर नाशिकला जावे लागेल. तात्या म्हणतो मी नाशिकला जाईन पण तुला 20 रुपये देणार नाही. तात्या आला एसटी पकडून नाशिकला आल्याच्या नंतर किराणा दुकानात जातो व म्हणतो किती लावणार. तो म्हणतात 18 रुपयाला. तात्या म्हणतो काही कमी नाही का. तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्हाला बिलला जाईल. तात्या म्हणतो मी बिलला जाईन पण तुला 18 रुपये देणार नाही. तात्या आला एसटी पकडून बिलला आल्याच्या नंतर व म्हणतो किती लावणार. ते म्हणतात 14 रुपयाला. तात्या म्हणतो काही फुकट नाही का. तो म्हणतो फुकट पाहिजे असेल तर तुम्हाला कोकणात जायला आहे. तात्या जातो कोकणात. कोकणात गेल्याच्या नंतर त्याला दिसतात मोठाले नारळ झाड. चढतो एका नारळाच्या झाडावर आणि सगळे नारळ तोडतो आणि त्याला एक आता मोठा नारळ दिसतो. तो चढतो त्या नारळासाठी चढतो आणि तसंच त्या नारळ लटकतो. तो म्हणतात का महाराज नारळ लटकल्यास नारळ काय तुटणार नाही का. असं आहे की माझ्या कीर्तनात कधी नारळ सुटत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याचं तकदीर चांगले असते मग तिथून उंटवाले बाबा जाईल. ते उंटवाले बाबा म्हणतो अहो उंटवाले बाबा तुम्ही मला खाली उतरतान का. तेव्हा तो म्हणतो मला 5000 रुपये देशील का. पैशामुळे ते अडकलेलं आहे ना. तेव्हा लावतात आपलं. ते म्हणतो ठीक आहे जमून 5000 रुपये देतो. लावता आपला उंट खाली उभा राहतो. तेव्हा त्याचे हात देणार तात्याचे हात. तेव्हा उंटवाले बाबा म्हणतात की अहो तात्या तुमचे पाय काय माझ्या हाताला येणार. तेव्हा ते म्हणतात की आपलं मी तुम्हाला 5000 रुपये देणार आहे ना. तुम्ही अशी उडी मारा की माझे पाय तुमच्या हाताला यायला पाहिजे. तेव्हा उंटवाले बाबा अशी उडी मारतात त्याचे पाय हातात येतात. पण आता खाली काय उंट आहे काय खाली काय गाडी आहे का जी ब्रेक मारली की सोडली नाही. ती निघाली आपल्या रवाटाला आणि हे दोघं वाढकले. आणि नंतर तेव्हा उंटवाले बाबा म्हणतात अरे तात्या तुम्ही मला 5000 रुपये देणार होता ना. मी तुम्हाला 10000 रुपये देतो पण तुम्ही काय हात सोडू नका. तेव्हा आता ही तात्या लालची होता. हो म्हणतो 10000 पिटी कितकी लागेल. त्यांनी सहजरीतीने असा हात करतो दोघंही एका फांदीवर अटकतात. आसमान से गिरे और खजूर में अटके. आणि त्या ज्या फांदीवर बसले होते तिथेच आगीमुळे बसले होते. आणि नेमका जंगली इलाका होता तिथे वाघ पाणी प्यायला यायचा. तात्या म्हणतो खाली गेला तर वाघोबा बधी अडकतो तर नागोबा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता किती रुपयाला पडली हो सत्यनारायणची पूजा.
किती रुपयाला पडली सत्यनारायणाची पूजा? मनुष्य तर त्याला फार महत्व आहे. मनुष्याचे मन शुद्ध पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, या भूत तळावर जय जय वीर साधू संत होऊन गेले, त्यांच्या माते पित्याला धन्य देतात. हे संत इतके पवित्र आणि त्याच्या माते पैसे कसे असतील तेच महाराज आपणच्या प्रथम चरणात सांगतात. शुद्ध बीजा पोटे, शुद्ध बीजा पोटे, हो हो शुद्ध बीजा पोटे, शुद्ध बीजा पोटे. बीजा पोटे, हो शुद्ध बीजा पोटे, शुद्ध बीजा पोटे. पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज म्हणजे वडील आणि पोट म्हणजे आई आणि फळे रसाळ गोमटी म्हणजे त्यांच्या पोटी जन्माला आलेले फळे रसाळ गोमटी आहेत. आई वडिलांचे भरपूर प्रकार आहेत. पहिल्या आई वडिलांचे प्रकार: आई वडील वाईट, मुले वाईट. आई वडील चांगले, मुले वाईट. आई वडील वाईट, मुले चांगले. आई वडीलही चांगले आणि मुलेही चांगले. मी तुम्हाला याचा आपण थोडक्यात विचार करू. एक मुलगा उन्हाळ्याचे दिवस चालू होते. एक मुलगा आंबे तोडू लागला. तेव्हा त्याला लांबूनच एक शेतकरी बघतो व म्हणतो, अरे चल तुझ्या बापाकडे नेतो, चल तुझ्या बापाकडे नेतो, असं तीनदा म्हणला. तर तिसऱ्या वेळेस म्हणतो, अरे जास्त कटकट करायची नाही, मी ज्या फांदीवर आहे ना त्याच्या वरच्या फांदीवर माझा बापच बसलेला आहे. बाप जैसा बेटा, तैसा बेटा, कुंभार तैसा लोटा, खाना जासी माती तैसी बेटी, खाना जासी माती तैसी बेटी. मी तुम्हाला अजून एक दृष्टांत सांगतो. एकेका खेडेगावात एक फारच गरीब कुटुंब राहत होतं आणि त्याला दोन मुलं होते. तो म्हणतो, जा रे चुम्या, जाऊन सावकार काकाकडून 100 रुपये घेऊन ये. तेव्हा चुम्या जरा काट विचित्रच होतं. जातो आणि आपलं सावकार काका म्हणतो, अहो सावकार काका. सावकार काका बाहेर आल्याच्या नंतर म्हणतात, आता सावकार म्हणल्यास काय आहे गपक्याची गपका. तेव्हा सावकार काका बाहेर आले की, अहो तुम्ही, तर हे हसाय सुरू करतो. आपले सावकार काका म्हणतात, का रे तुम्ही हसतोस? तर तो म्हणतो, अहो तुम्ही इतके जाड आहात, तुम्ही जर मेलात तर तुम्हाला दररोजची बाहेर कसे काढायचे? तेव्हा एवढा सावकार काकाला राग येतो. आता ते एवढं टिपिर होतं, त्याला किती राग आला असं, त्याला पळता पण येत नाही. त्याच्यावर सन 2 चापटे टाकले, त्याला आतल्या बोलून टाकलं. तेव्हा नंतर अर्धा तास झाला, 2 तास झाला, आणि हे काटतं कसं नाही आलं, मला ह्या इकडं बापाला चिंता व्हायला लागली.
मग आपल्या 14 वर्षाच्या मुलाला पाठवितात. 14 वर्षाचा मुलगा जरा काटा आगाऊच होतं. हे जातो म्हणतो सावकार का 14 वर्षाचा मुलगा जातो आणि म्हणतो अहो सावकार काका माझा बारका भाऊ तुमच्याकडे 100 रुपये मागायला तो कुठे आहे. तेव्हा सावकार काका म्हणतात अरे तुला आतल्या खोलीत कोंडून. तेव्हा हो म्हणतो का व तर तो म्हणतो की तुम्ही जर मेला तर तुम्हाला दरवाजाच्या बाहेर कसे काढायचे. तेव्हा हे पण जरा आगाऊच होतं ना. हो म्हणतो सोपे आहे तुमचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि दरवाजाच्या बाहेर काढायचे. तेव्हा सावकार काका अनेक राग येतात ह्याच्या 2 कानाखाली टाकतात आणि ह्याला आतल्या खोलीत कोरून ठेवतात. तेव्हा अर्धा तास झाला 2 तास झाला आणि हे कट्टे कसे नाही आले म्हणून स्वतः बापच जातो आणि बघतो. तो म्हणतो अरे सावकार माझे 2 मुलं आले तुमच्याकडे 100 रुपये मागायला ना ते कुठे आहेत. आणि काय झालं तुझा अरे बापू तुझा पहिला मुलगा म्हणतो ना की तुम्ही जर मेला तुम्हाला दरवाजा बाहेर कशा काढायचे. आणि दुसरा मुलगा म्हणतो सोपे आहे तुमचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि दरवाजा बाहेर काढायचे. तेव्हा हे बाप म्हणतो अहो सोपे आहे ना तुम्हाला तुमच्या घरावर तुमच्या रॉकेल टाकायचे आणि तुमच्या घरासंग तुम्हाला ही स्वाहा ढल 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 आणि आता आई वडील चांगले मुले वाईट. एक वार करी बाबा दरवाज उठायचे आणि आंघोळ करायचे आणि त्याचाच मुलगा दरवाज उठायचा आणि इथे दांडू खेळायला जायचा. तेव्हा आपलं ह्यांनी बघितलं 2दा-3दा बघितलं वारकरी बाबाने आणि त्याला देवघराच्या समोरच्या खोलीत कोंडून ठेवलं. तेव्हा कोंडून ठेवल्याच्या नंतर आपल्या वारकरी बाबाने आपले भजन सुरू केली. देह त्याची जोडी भक्तीचा तो डेरा उघडदार देवा आता उघडदार देवा. आणि ह्याच्याच बापाचे नाव बंडू होते. ह्याने आपलीच भजन सुरू केली. लाकुडाची विठी लाकुडाचा दांडू उघडदार बंडू आता उघडदार बंडू आता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आता हेच काटा हळूहळू मोठं झालं. त्याचं ह्याचं लग्न करायचं ठरवलं. लग्न झालं सगळं झालं आणि नंतर आठवड्यानं वारी आली. वारी यायच्या टायमाला वारी आली की वारकर बाबा वारीला जात होते. तेव्हा म्हणतात अरे बंट्या मी वारीला जाणार आहे तू आता आठवड्याभर तू नित्यनेमान देवपूजा करायची माझी देवपूजा करायची. तुम्ही बिंदासपणे जा. तुम्ही जर गेला ना मी आहेच ना देवपूजा करायला कशाला टेन्शन घेतात. तर दुसऱ्या दिवशी जातो आणि सणान झोपलेला असते. तेव्हा त्याची आई येते उठवी ती बळबळ उठवी ते राग जातो सगळे देव बाटलीत भरतो व गावाच्या हिरी जाऊन उडी मारतो स्वतः आणि बाटलीला पण आणि नंतर बाहेर निघतो आणि तसेच जेवढे देव तरंगतात तेवढे आणतो आणि देवघरात मांडून ठेवतो. तेव्हा त्याची आई म्हणते अरे बंट्या ह्या देवांना गण का लावले नाहीत आणि बाकीचे देव कुठे आहेत. तर हे म्हणतो अगं आई आपल्या गावच्या हिरीत बाकीच्या देवाने आत्महत्या केली ना त्याच्यामुळे आपल्याला आता आठवड्याभर सुतक पडलेला आहे. आता काही आठवड्याभर देवपूजाची कंटाळा नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तिसरा वर्ग आई वडील वाईट मुले चांगले. हिरण्य काश्मीर माहितीच असेल किती वाईट होता पण त्यांच्या पोटी महान भक्त प्रल्हाद जन्माला आले. आता चौथा वर्ग आपली आई
विठ्ठलपंतांनी जेव्हा संन्यास घेतला तेव्हा रुक्माईने स्वर्णपिंपाला 1.25 प्रदक्षिणा मारला. त्याचा परिणाम त्यांच्या पोटी 3 देव जन्माला आले. राजशिव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. त्यांनी घडवलेले स्वराज्य, राजमाता, जिजाऊमाता व शहाजीराजे चांगले होते म्हणून त्यांच्या पोटी जन्माला छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले व छत्रपती शिवाजी महाराज चांगले होते म्हणून त्यांच्या पोटी संभाजीराजे जन्माला आले. अरे आठवाचा प्रसंग माझ्या राजासकट झालेला. 23 किल्ले मुघलांच्या सदूतून आपले करून घेतलेले शिवाजी महाराजांना दिल्लीला औरंगजेबाला भेटायला जायचे होते. त्या टाइमला शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले. तेव्हा संभाजीराजे नेहमीप्रमाणे इकडे तिकडे येरजारा करत होते. त्या टाइमला औरंगजेब म्हणाला, शिवाजी आपले संभाजीराजे आप तो आज तरह से मल विद्या खेळना जानते हो तो फिर खेळते की नाही. तेव्हा माझा राजा खवळला आणि म्हणाला, अरे औरंग्या, तुझ्या दरबारात असा आहे काही मल विद्या नाही जो मला हरवू शकेन. म्हणजे असं की तुझ्या दरबारात असा एकही मल विद्या नाही जो मला हरवू शकेन. आता जे चांगल्या आईवडिलांच्या पोटी मुलं आलेले त्यांच्या मुखातून सदैव देवाचे नाव निघा पाहिजे. हे झाले अभंगाचे द्वितीय चरण.
आता अशी खूप अशी चांगली चाल म्हणली ह्यांच्यासाठी एकदा टाळ जोरदार टाळ्या होऊ द्या बरं. आणि एकदा पक्वादासाठी जनाबाईला विष्णाला पाणी नव्हते तवा जनाबाई म्हणल्या, हे भगवंता मला विष्णाला पाणी आणून दे. तवा स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा विष्णाला पाणी आणत जातात. आता तुमच्यासाठी साधं तुमचं पोरग देखील पाणी आणायला जा म्हणले की काय हिची सारखं सारखं कटकट असते बाबा, काय सारखं सारखे कटकट असतो. तवा भगवंत पांडुरंग परमात्माने जनाबाईंची थोडीशी मस्करी घेतली. गार पाणी द्यायच्या आधी जास्तच गरम पाणी दिले, जास्तच गरम पाणी दिले आणि गरम पाणी दिल्याच्या नंतर जनाबाईला राग आला आणि जनाबाईने भगवान पांडुरंग परमात्म्याला शिव्या द्यायला सुरू केल्या. अरे अरे विठ्ठ्या मुळ माईच्या कार्ट्या, तुझी रांडकी झाली तुला पाहुनी, तुझे झालेले मडे तुला पाहुनी गेले मडे, जन्म सावित्री देते राहुनी उभा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तेवढा त्या जनाबाईंचा अधिकार होता, महापुरुष होत्या. आणि जनाबाई म्हणतात मनुष्य जगून काय केलंय याला महत्व आहे, बल्कि किती दिवस जगले याला नाही महत्व. चामदेव महाराज 1400 वर्ष जगले ह्याला महत्व नाही, जगून काय केलंय याला महत्व आहे. स्वामी विवेकानंदांनी 16व्या वर्षी भारत यात्रा पूर्ण केली. स्वामी आपले ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वर सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी काय केले. राजा रस्त्याने चालू लागला तेव्हा त्याला उंगडा धंगर दिसतो. तेव्हा प्रधानजीला सांगितले, अहो प्रधानजी आपली शाल जोडी त्या उंगडा धंगाराला द्या. तेव्हा प्रधानजी म्हणतात, आपल्या शाल जोडीचा त्या धंगाराला काय उपयोग, सांगितले तेवढेच करा. कशी करावी. प्रधानजी जातात आणि शाल जोडी त्या उंगडा धंगाराला देतात. तो उंगडा धंगार घेतो आणि गवताच्या खुटीत टाकतो आणि त्याच्यावर उभा राहतो. तुम्ही म्हणता काय बघतात माझ्याकडे, आपली अवस्था हीच झालेली आहे. भगवंताने आपल्याला देव भजनासाठी दिला, पण आपण उपयोग भोजनासाठी करतो, भोजनासाठी उपयोग करतो आपलं. मी तुम्हाला अजून एक दृष्टांत सांगतो. एका राजाचे पोट दुखू लागले तेव्हा त्यांनी सांगितले, सैनिकाला सांगितले, जावा आणि वैद्याला बोलून आणा. वैद्याकडे बोलवाय गेले तेव्हा वैद्य आले. जे बघा ते त्याला कुणालाच कळना. तेव्हा एका वैद्याला कळतं. तो म्हणतो जिवंत कावळा लागेल. तेव्हा आज्ञा केली, जावा जिवंत कावळा आणणं सांगितलं. तेव्हा राजाची पावलन करून ते जातात आणि हुडकत हुडकत एक राजा आपलं एक आंधळा टाळी वाजू लागला.
तेव्हा त्याच्या हातात एक कावळा सापडतो. तर त्यांनी हे सगळं राजसेवकानं बघितले. राजसेवकानं बघितलं म्हणलेस काय, तो लगेच म्हणतो, अरे आंधळ्या, तुझा कावळा आम्हाला देतोस का? तेव्हा आंधळा म्हणतो, आंधळ्या लगेच आवाज ओळखीला, हे राजसेवक आहेत. तेव्हा तो म्हणतो, अहो तुम्हाला काय माझा कावळा फुकट वाटला काय? तो म्हणतो 500 रुपये देतोस का? तो म्हणतो नाही जमणार. तेव्हा तो म्हणतो 5000ला. तो म्हणतो मनात विचार करतो, अरे बाबा मी दिवसभर जर मंदिरात बसलं तर मला कोण 5 रुपये देत नाही. तेव्हा 500 रुपयापासून 5000पर्यंत आलं. आता तो म्हणतो नाही जमणार. तेव्हा तो म्हणतो 5 लाखाला. तो म्हणतो जमेन. तर त्यांनी सहजरीतीने असा कावळा द्यायला पुढे केला, हात केला. इकडे हातात पैसे घेतले आणि इकडे खिशात टाकले आणि इकडे कावळ्याला द्यायला गेला. तसंच त्या कावळा हातातून निघून गेला. आता हो म्हणतो, आपले सैनिक म्हणतात, अरे आंधळा, तुझा कावळा तर आम्हाला मिळालाच नाही. तेव्हा आंधळा म्हणतो, अहो तुम्ही 5 मिनिटं थांबा ना, मी तुम्हाला आत्ता कावळा आणून देतो. तेव्हा तो डब आता जर ह्याचा बाप जरी त्या हिरीत जर टाळ्या वाजीत आठवडाभर जरी बसला तर ह्याच्या बापाला कावळा सापडणार आहे का? हो विठाला विठाला विठाला. आता नामदेव महाराजांच्या नाथ महाराजांच्या मंदिरात कीर्तन चालू होते. त्या टाइमाला एक ब्राह्मण मंडळी येतात आणि म्हणतात, अहो नामदेव महाराज, तुम्ही मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करा. तेव्हा नामदेव महाराज त्यांची आज्ञा पाळून मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करायला लागले. तेव्हा कीर्तन करत तेव्हा चमत्कार असा झाला की मंदिर फिरतो. मंदिर फिरल्याच्या नंतर लगेच तिथला एक ब्राह्मण मंडळी म्हणतो, अहो नामदेव महाराज, आम्ही तुम्हाला सांगितलं ना एकदा की तुम्ही मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करा. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात की अहो माझ्या साक्षीला हे नंदी आहे, वाटलंच त्या नंदीला विचारा. विठाला 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 विठाला. नामदेव महाराज त्या एकदा दिवाळीचा दिवस आला. नामदेव महाराज आपल्या आईकून आंघोळ करत होते. तेव्हा आईला म्हणतात, अगं आई, तुम्हाला आंघोळ जशी घालतेस ना तसं माझ्या देवाला आंघोळ घालशील का? तेव्हा आई म्हणती, तू बिंदास जा ना, मी आंघोळ घालायला तयार आहे. तेव्हा तुझा देव येईन का? पण तो म्हणतो, मी देव आणतो ना, तो आंघोळ घाल फक्त. तू जातो आणि विठ्ठला म्हणतो, अरे विठ्ठला, मी तुझा खरा भक्त आहे, तू माझ्यासाठी इथं यायचीन. तेव्हा विठ्ठल लगेच येतो आणि म्हणतो, बोल नामदेवा, तुला काय पाहिजे? तर नामदेव महाराज म्हणतात, तू आंघोळ कराय माझ्या घरी जायचं. तेव्हा लगेच विठ्ठल म्हणाला, इथं 3 शर्तीवर इथं उभा राहावं लागते. इथं मी जर गेलो तर इथं उभा राहणार कोण? तो म्हणतो, नामदेव महाराज म्हणतात, मी आहे ना. तेव्हा तो म्हणतो, अरे तुला नाही जमणार, कारण की इथं 3 अटी पूर्ण करावं लागते. 3-4 ते अटी तू पूर्ण कर, तेव्हा तुला उभा राहिलेस. तर सकाळी गार पाणी तुझ्या अंगावर पडणार, तेव्हा पण वर द्यायचं नाही. नंतर सकाळी गरम आणि कडक पाणी पडेल, तेव्हा पण तू काही करायचं नाही. महान प्रसाद चढविला जाईल तेव्हा काही करायचं नाही. आणि महाप्रसाद जेव्हा लोण्याचा गोळा चढेल तेव्हा पण तुम्ही काही करायचं नाही. तेव्हा तो म्हणतो, अहो देव, तुम्ही जावा ना, मी आहे ना. तेव्हा हो उभा राहतो. उभा राहिल्याच्या नंतर काय उभा राहतो, असं हात धुवून कमरावर हात धुवून उभा राहिल्याच्या नंतर येतं तसं सांगितल्याप्रमाणे सकाळी गार पाणी अंगावर टाकतात. गार पाणी अंगावर टाकलं आणि सांगितल्याप्रमाणेच लगेच दुसरा भक्त मंडळ येतो आणि गरम पाणी टाकतो. आणि नंतर सांगितल्याप्रमाणे निवद चढवतो. आणि नंतर लोण्याच्या गोळ्याची बारी येते. त्या टायमाला महाप्रसाद तसाच चढविला, तोंडापासून नेला की नामदेव महाराजांनी अशी जप केली की ही सगळं भक्त मंडळी बघतात. भक्तांची लाईन किती होती तेच महाराज आमच्या ठिकाणी सांगतात.